नमस्कार. माझं नाव सचिन सुधाकर बिर्जे. मी राहणार शीळ भंडारवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथला रहिवासी असून आज माझी शासनाला पुन्हा एक अशी एक तक्रार आहे का मी एक शेतकरी आहे, गोपालक आहे, पशुसंवर्धन करतो आम्ही. या पशुसंवर्धन करतेवेळी खाजगी बँकांचं लोन घेऊन आमच्या स्वतःच्या जीवावर जे काही आम्ही करतोय, हे करत असताना आम्हाला अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. शासनाने नियुक्त केलेले शासकीय कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे आज माझी एक गाय दगावली. गेल्या वर्षीसुद्धा माझी एक गाय दगावली अशाच अडचणींमुळे. आणि आजची जी गाय मेलेली आहे, या गायीचं कारण असं आहे का या शासकीय डॉक्टरांचा योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे ही गाय मेलेली आहे. ह्या गायीचं प्रकरण आज मी 4 दिवसापूर्वी या डॉक्टरांना सांगितलं होतं. हे डॉक्टर हेच सांगतात का नाही, तुम्ही तिला आंबवण घाला, पेंड घाला, तयार करा, आता डॉक्टर अवेलेबल नाही आहे, किंवा इथून पुढे तुम्हाला खाजगी डॉक्टर आम्ही मिळवून देतो, तुम्ही त्यांच्याकडून उपचार करून घ्या. या खाजगी डॉक्टरांना वेळेत एवढा पैसा लागतो, एवढा भरमसाठ पैसा आम्ही खर्च केला, आणि ते खर्च करून पण काही अंशी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्या खाजगी डॉक्टरांची चुकी नाही म्हणता येणार, पण योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे आज माझी गीर जातीची गाय दगावलेली आहे. आणि ही गाय मरण्याचं कारण एकमेव आहे इथल्या शासकीय डॉक्टर. ही गीर जातीची गाय आहे. ही गाय आज या गाईला काही आम्हाला कारणच कळलं नाही, नेमकं तिचं काय झालं काय नाही. एवढे जर आम्ही स्वतः उपचार करणे इतके सक्षम असतो ना, तर डॉक्टरांना आम्ही पाचारण नाही केलं असतं आणि शासनाने त्यांना अपॉइंट केलं नसतं. पण शासनाने अपॉइंट केलेलं आहे, त्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या पायऱ्या झिजवतो, आणि ह्या पायऱ्या झिजवत असताना यांच्याकडून आम्हाला काही रिप्लाय मिळत नाहीये. ही आज एवढी महागडी गाय आम्ही खरेदी करून ही गुरं जर अशा पद्धतीने मरत असली, तर ह्या गुरांना कोणता शेतकरी पाळायचा विचार करेल आणि दुग्ध व्यवसाय करेल? कोणता शेतकरी हे या पद्धतीने करेल सांगा? हे सगळं केलेलं आहे, हे आम्ही आमच्या स्वखर्चाने केलेलं आहे, पण शासनाकडून किमान योग्य उपचार सुद्धा मिळत नाही याची खंत आहे. त्या गाईला अद्याप कुठेही कसल्या जखमा नाहीत, कसलं काही नाही आहे, आणि त्या गाईला काही प्रॉब्लेम नाही आहे. नेमकं कारण कळू शकलं नाही आहे. इंटरनल प्रॉब्लेम असल्यामुळे या इंटरनल प्रॉब्लेमला जर डॉक्टरला आम्ही सांगत असतो, तर डॉक्टर इथे येत नाहीत, आणि जे खाजगी डॉक्टर येतात ते आमच्याकडून भरमसाठ पैसा घेतात. आणि या खाजगी डॉक्टरांचं पोट भरायला शासकीय कर्मचारी इथले जे राजापूर प्राणी पशुसंवर्धन विभागाचे जे अधिकारी आहेत ते इथे त्यांना पाठवतात. हा राजापूर तालुक्यामध्ये चाललेला फार मोठा व्यवसाय आणि मोठा रॅकेट आहे. आणि या राजापूर तालुक्यामध्ये शासकीय जी प्राण्यांची औषधं येतात, ही सगळी औषधं ब्लॅकने विकली जातात. ही त्यांच्या आतले कर्मचारी ह्या सगळ्या औषधांना विकत असतात, आणि ही औषधं वारेमाप जर आम्ही मागायला गेलो तर आम्हाला नाही म्हणून सांगतात. पण ही औषधं जर ते विकत असतील तर हे अशा पद्धतीने ही औषधं सगळी बाहेर पडतात. हे बघा, ही सगळी औषधं आहेत. ह्या मल्टीविटॅमिनच्या इंजेक्शनच्या बाटल्या, ह्या सिरिंज, हे सगळं ब्लॅकने विकलं जातं. हे बघा, ही शासकीय नॉट फॉर सेल असलेली ही शासनाची औषधं जर ब्लॅकने विकली जातात, आणि शेतकरी जेव्हा तिथे जातो मागणी करायला, तेव्हा शेतकऱ्याला कोणत्याही पद्धतीने ती औषधं अवेलेबल नाही आहेत हेच कारण सांगितलं जातं. मग सर्वसामान्यांनी कसं जगायचं? शासनाने याच्यात गांभीर्याने लक्ष घालावं.